हां, माझ्या मुलाला आजार नव्हता, काही नव्हता. माझ्या मुलाला 4 दिवस मारून 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 पार त्याचे हाडं मोडून मर्डर करून त्याचा जीव घेतला. संशय काय हायच. पण तुम्ही काय राहुल गांधींशी संवाद साधला? त्यांनी तुम्हाला काय विचारलं? तुम्ही काय उत्तर दिली? काय म्हटले? काय झालं म्हणले, कसं काय झालं काय नाही सांगा. सांगितले मी माझ्या मुलाला मारहाण केलं म्हणलं, जबरदस्त मारहाण करून माझ्या मुलाचा प्राण घेतले. आणि ज्या टायमाला माझा मुलगा मेला तेव्हा मला कळवले म्हणलं. 5 दिवस त्यांनी कळविल नाहीत आधी माझा मुलगा जिवंत असताना. ज्या टायमाला माझा मुलगा मेला तेव्हा त्यांना माझा नंबर भेटला आणि कॉल केला. या म्हणले तुमचा सोमनाथ मुलगा हे झाला म्हणले, मरण पाहिले, त्यांना येऊन बॉडी घेऊन जावं म्हणले. जे आहे ते सांगितले मी. त्यांनी काय आश्वासन दिलं तुम्हाला राहुल गांधी? आता आश्वासन काय नाही, जे होईल ते कायद्यानं होईल हे बोलले साहेब. मी बोलले त्यांना फाशीची सजा त्यांना द्यायला पाहिजे म्हणलं. ते कोणचे होते ते पोलीस कस्टडी, पोलीस स्टेशनमध्ये पोलीस प्रशासन कोण कोण होते 5 दिवसामध्ये हे सगळे ड्युटीवर जे होते त्यांना सगळ्याला फाशीची शिक्षा द्या म्हणले. मी होईल म्हणले कायद्यानुसार. हां हां. भैया काय सांगाल? तुम्ही होतात, राहुल गांधींनी भेट घेतली. राहुल गांधी साहेबांनी भेट घेतली आणि सगळी विचारपूस केली, म्हणजे घटना कशी घडली, का घडली, कशामुळे घडली. त्यांना आम्ही सगळं काही सांगितलं, म्हणजे आतापर्यंत काय काय घडलेलं होतं. आणि ते बोलले की हे एवढं मोठं मेडिकलचं प्रूफ असताना, पोस्टमार्टमचं प्रूफ असताना, शॉक फॉलोइंग मल्टिपल इंजुरी असं असताना मुख्यमंत्री साहेब कसं काय बोलू शकतात की बाबा तो हृदयविकाराच्या झटक्याने मेला. हे सगळी माहिती त्यांनी विचारपूस केली व्यवस्थित. काय होते ते बोलले आणि ते बोलले की आपण परत लढू म्हणले शेवटपर्यंत की बाबा न्याय भेटला पाहिजे म्हणून सांगितले. तुमच्या पाठीशी आहेत असं काही बोलले का ते? आणि काय कायदा कानून कायद्यानुसार कायदा आहे, जे कानून आहे ते होईल म्हणले. कायद्यानुसार जे काही करता येईल ते करू म्हणले आपण. मदतीचं काय आश्वासन दिलं तुम्हाला? नाही, मदतीचं काय नाही. आम्ही काही विचारलं नाही, त्यांनी काय आम्हाला बोलायचं मदतीविषयीचा विषय काही नाही. आश्वासन वगैरे काय दिले नाहीत. फक्त ते बोलले की आपण कायद्याने लढू आणि जे काही हे खोटे आरोप वगैरे लावतात ते आपण बघूया म्हणले. समाधानी आहात का त्यांच्या भेटीने? आणि काय अपेक्षा तुम्हाला आहे? आम्हाला कोणीही जरी आलं तर आम्हाला एकच अपेक्षा आहे की लवकरात लवकर चौकशी झाली पाहिजे आणि लवकरात लवकर सजा भेटली पाहिजे जे काय आरोपी असतील त्यांना. बस. थँक्यू.